Hello everyone, myself Ajinkya Napde. Today in this session we are going to start next point in information technology subject from standard 12 of science and commerce. Today we are discussing SOP1 or you can say practical 1 from advanced web designing. SOP1 actually contains creation of website using HTML5. आता याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टी शिकणार आहोत. सो त्यात आपण काय काय करणार आहोत बघूया. We are going to create a website using HTML5 and CSS. We have to use any 4 CSS properties. So आपल्याला ऍक्च्युली काय करायचं आहे, we have to use HTML5 and आपल्याला CSS च्या कुठच्याही 4 प्रॉपर्टीज इम्प्लिमेंट करायच्या आहेत. त्यांनी सांगितले नाही की वेगवेगळी 2 ते 3 पेजेस तयार करा. दॅट इज राईट कोड फॉर 2 सेपरेट पेजेस हॅव्हिंग डिफरंट फाईल नेम्स सच ॲज index.html and page2.html. सो आपण वेगळी पेजेस तयार करणार आहोत. ऍक्च्युली आपण index.html, page1.html आणि page2.html अशी 3 पेजेस तयार करणार आहोत. नेक्स्ट इज यूज एनी थीम सच ॲज कॉलेज प्रोफाईल और कंपनी प्रोफाईल असं त्यांनी सांगितलंय. सो आपण कॉलेज प्रोफाईल सिलेक्ट करणार आहोत. देन एव्हरी पेज मस्ट कंटेन प्रॉपर मेटा इन्फॉर्मेशन अँड डिझाईन वेब पेज ॲज फॉलोज. सो प्रत्येक पेजवर आपल्याला काय करायचं आहे, मेटा टॅग ॲड करायचे, त्याचं डिस्क्रिप्शन, देन त्याचं कीवर्ड्स ॲड करायचे आहेत. सो ते आपण प्रत्येक पेजवर ॲड करणार आहोत. देन पेजेस डिझाईन ऑफ वेब पेजेस शुड बी ॲज फॉलोज. त्याच्यामध्ये त्यांनी पेजेस कशी दिसावीत ते सांगितले. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले द इंडेक्स मस्ट कंटेन अ हेडिंग विच इज हायेस्ट अमॉंग अदर टेक्स्ट ऑन द पेज अँड मस्ट बी ॲट सेंटर ऑफ द पेज. सो इंडेक्स पेज असू दे किंवा कुठचे पेज असू दे, हेडिंग ॲड करायचं आहे H1 हायेस्ट आहे ना. सो H1 हेडिंग ॲड करायचं आहे ऑन दॅट पेज अँड इट शुड बी ॲट द सेंटर. सो आपल्याला सेंटरली ते अलाइन करायचं आहे. Then there must be a paragraph which introduces general information about the theme chosen, must have at least 3 physical style tags and 1 image. So index page वर आपल्याला 3 physical style tags add करायचे आहेत with 1 image. Then this page must be connected to two other pages. So आपल्याला अजून 2 पेजेसला ते अटॅच करायचं आहे, नेव्हिगेट करायचं आहे. सो तिथे आपल्याला हायपरलिंक्स ॲड करावे लागतील विथ प्रॉपर नेव्हिगेशन. Then second page must contain feedback or enrollment form related with theme. So college आपण घेणार आहोत, so आपण enrollment of student बघणार आहोत. Then the form must contain text element and email address of company or person. So आपल्याला feedback घ्यायचा, त्याच्यामध्ये स्टुडंटचं नाव, स्टुडंटचा ईमेल आय डी या प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या फील्ड्स आहेत त्या तिथे ॲड करायच्या आहेत. Then you have to include submit button. So आपल्याला सबमिट बटन पण ॲड करायचं आहे. सो ॲक्च्युली या आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो लेट अस मूव टुवर्ड्स आवर कोड. ॲक्च्युली वी आर गोइंग टू क्रिएट 3 फाइल्स, नेमली index.html, page1.html and page2.html. सो वी आर गोइंग टू स्टार्ट विथ doc-type-html. आपण पहिल्यांदा बघणार आहोत index.html ही फाईल. त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे हा जो तुम्हाला कोड दिसतोय तो आपण बघणार आहोत. इट स्टार्ट्स विथ doc-type-html, then html lang equal to en, then head, then meta charset equal to utf8. सो इथे आपण कॅरसेट डिफाईन करतोय त्या पेजचं, दॅट इज utf8. सो कॅरेक्टर एन्कोडिंग काय असणार आहे आपली utf8. then next meta content equal to width, device dash width, डिव्हाइसची width असेल तितकी आपली width असेल. then initial scale काय असणार 1.0. सो आपण झूम नाही करत आहोत, इनिशियल स्केल आपला काय असणार 1.0. then name equal to viewport. सो ॲक्च्युली आपला या मेटाचा viewport असं नाव असेल. and our title is college information. सो टॉपला दिसेल कॉलेज इन्फॉर्मेशन आउटपुट जेव्हा आपण बघू तेव्हा. द नेक्स्ट इज मेटा कंटेंट विच इज इक्वल टू XYZ कॉलेज, नेम इक्वल टू डिस्क्रिप्शन. सो इथे एक आपण मेटा ॲड करतोय की त्याचं नाव काय डिस्क्रिप्शन आहे आणि त्याचं कंटेंट काय XYZ कॉलेज. सो आपली कॉलेजचं नाव XYZ आहे असं आपण कन्सिडर केलं तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये XYZ कॉलेज लिहू. तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव तिथे रिस्पेक्टिव्हली लिहू शकता. देन मेटा कंटेंट इक्वल टू आपण काही वेगवेगळे तुम्हाला कीवर्ड्स दिसत आहेत विच आर सेपरेटेड विथ कॉमा आणि त्याचं नाव दिलंय, नेम दिलंय कीवर्ड्स. सो आमचं कॉलेजचं नाव आपण जर XYZ कॉलेज दिलं असेल, सो कीवर्ड शुड बी लाईक दिस: XYZ कॉलेज, बेस्ट कॉलेज इन युअर डिस्ट्रिक्ट, बेस्ट कॉलेज इन युअर स्टेट, असं आपण तिथे जनरली कीवर्ड्स देऊ शकतो. देन इन बॉडी टॅग आपण सेंटर लाईन केलंय सगळं आणि H1 आपण घेतलाय कारण त्यांनी सांगितलं हायेस्ट हेडिंग, दॅट इज H1. सो H1 मध्ये आपण काय लिहिलं आपल्या कॉलेजचं नाव, सो दॅट इज XYZ कॉलेज. आणि त्यांनी एक आपल्या पॅराग्राफ टॅग लिहायला सांगितलंय की त्याच्यामध्ये त्या थीम बद्दलची इन्फॉर्मेशन आहे. सो इथे आपण P टॅग ऍड केलाय
आणि तिथे आपण आपल्या कॉलेजबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिलेली आहे. शॉर्टमध्ये लिहू शकता, और तुम्हाला जर मोठी लिहायची असेल, इन डिटेल लिहायची असेल तरी पण तुम्ही लिहू शकता. आणि त्यांनी फिजिकल टॅग्स लिहायला सांगितले 3. सो आपण तिथे 3 टॅग घेतोय. बी दॅट इज फॉर बोल्ड, आय फॉर इटॅलिक अँड यू फॉर अंडरलाईन. सो बी मध्ये आपण वी हॅव फुल्ली क्वालिफाईड स्टाफ असं लिहिलं आहे. देन आय मध्ये लिहिलं आहे वी हॅव वेल इक्विप्ड लॅब्स. देन यू मध्ये लिहिलं आहे आवर मिशन इज टू इम्पार्ट एज्युकेशन. सो ह्या 3 बेसिक इन्फॉर्मेशन कॉलेजबद्दल लिहिलेल्या आहेत आणि त्याचे तिन्ही पर्पज आपण जे आपल्याला फिजिकल स्टाईल टॅग्स ॲड करायला सांगितले ते इथे सॅटिस्फाय होत आहेत. तर त्यांनी आपला अजून एक घ्यायला सांगितले, इमेज घ्यायला सांगितले. सो आपण एक इमेज घेतले. इमेज SRC इक्वल टू bs.png अँड alt इक्वल टू bootstrap. सो इथे आपण काय लिहिलं आहे, bootstrapची जी फाईल आहे bs.png, फाईलचं नाव आहे bs whereas एक्सटेन्शन आहे png. अशी आपण ती एक इमेज तिथे सेट केले आणि अल्टरनेटिव्ह टेक्स्ट सेट केलं bootstrap. सो इथे आपल्याला एक इमेज दिसेल की जी bootstrapचा आपण आयकॉन घेतलाय ती तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल. ॲज वेल त्यांनी सांगितले की इंडेक्स पेज 1 दुसऱ्या दोन्ही पेजेसवर पेज 1ला पण ॲज वेल एज पेज 2ला पण नेव्हिगेशन झालं पाहिजे. सो इथे आपण ॲड केलं आहे ahref इक्वल टू page1.html आणि त्याला आपण टेक्स्ट दिलं आहे पेज 1 वेअर ॲज ahref इक्वल टू page2.html आणि त्याला नाव दिलं आहे पेज 2. टेक्स्ट मला नाव दिलं आहे पेज 2. सो तुम्हाला 2 लिंक्स दिसतील पेज 1 आणि पेज 2. सो पेज 1ला क्लिक केलं की तुम्ही पेज 1ला जाल, वेअर ॲज पेज 2ला क्लिक केलं की पेज 2ला तुम्ही नेव्हिगेट व्हाल. Then we close center, then body and HTML. So this is our code and आता तुम्ही ह्या index.html चा आउटपुट इथे बघू शकता. Now we are moving towards page1.html. page1.html चा जर विचार केला तर आपल्याला याच्यामध्ये इंटरनल CSS वापरायचं आहे and कुठल्याही 4 CSSच्या प्रॉपर्टीज इम्प्लिमेंट करायच्या आहेत. सो त्या आपण इथे फोकस करतोय. तर मेटा कंटेंट आपण ॲड केला आहे, टायटल ॲड केला आहे, देन मगासारखेच आपण कीवर्ड्स पण ॲड केलेत. आता बेसिकली इथे टायटल बदललं पाहिजे, कॉलेज इन्फॉर्मेशन टायटल ठेवून चालणार नाही. सो इथे आपण ते टायटल बदललं आहे ॲज वेल ॲज डिस्क्रिप्शन पण बदललेलं आहे. महत्त्वाची गोष्ट आपण हेड सेक्शनमध्ये ॲड केली आहे, दॅट इज इंटरनल CSS इथे ॲड केलं आहे. सो स्टाईलमध्ये बघा, फर्स्ट आपण दिलं आहे तिथे H1 अँड H1ला आपण ॲट्रिब्यूट्स ॲड केलेत. कलर इक्वल टू नेव्ही अँड मार्जिन लेफ्ट इक्वल टू 20px. सो इथे जिथे H1 असेल तिथे त्याचा कलर काय होईल नेव्ही, वेअरएज त्याचा मार्जिन फ्रॉम द लेफ्ट असेल 20px. तर नेक्स्ट आपण ॲड केलं तिथे H3 की ज्याच्यामध्ये आपण ॲड केलं कलर कोलन ब्ल्यू अँड फॉन्ट साईज इक्वल टू 26px. सो जिथे H3 असेल तिथे त्याचा कलर काय होईल ब्ल्यू, वेअरएज त्याची फॉन्ट साईज काय होईल 26. आपण एक नेक्स्ट ॲडिशनल गोष्ट ॲड केली, दॅट इज p टॅग विथ क्लास फिक्स. सो जिथे p टॅग आहे आणि क्लास फिक्स आहे तिथे त्याची पोझिशन आपण सेट करतोय. सो पोझिशन असेल त्याची फिक्स, टॉप पासून त्याची पोझिशन असणार 50, राईट पासून असेल त्याची 5 अँड त्याचा कलर काय असणार आहे ब्ल्यू. सो बेसिकली आपण पुढे बघणार आहोत त्याचा आउटपुट. देन a कोलन होवर टेक्स्ट डेकोरेशन इक्वल टू नल. सो a किंवा हायपरलिंक जिथे असेल आणि जर त्याच्यावर आपण होवर केलं त्याचं टेक्स्ट डेकोरेशन काय होईल नन. सो थोडक्यात अंडरलाईन असेल तर ती अंडरलाईन निघून जाईल, कुठच्या प्रकारचं डेकोरेशन तिथे राहणार नाही. सो पुढे बघूया आपण बॉडीमध्ये आपण लिहिलंय H1 XYZ कॉलेज पेज 1. सो H1ला नेव्ही कलर अप्लाय होईल आणि त्याचा मार्जिन लेफ्ट असेल 20. आपण H3 ॲड केलंय, CSS अप्लाइड हिअर असं आपण त्यामध्ये लिहिलंय. त्याला कलर अप्लाय होईल ब्ल्यू, वेअर त्याची फॉन्ट साईज काय असेल 26px. थर्ड आपण लिहिलंय p क्लास इक्वल टू फिक्स. दिस इज फिक्स पोझिशन टेक्स्ट असं आपण त्याच्यामध्ये लिहिलंय. सो त्याचं पोझिशन काय होईल, फिक्स असेल पोझिशन, ती कधी चेंज होणार नाही. फ्रॉम टॉप 50, फ्रॉम राईट 5 अँड कलर इक्वल टू ब्ल्यू अशी त्याला सगळ्या CSSच्या प्रॉपर्टीज अप्लाय होतील. आणि आपण मग अशी नेव्हिगेशन जसं आपण ॲड केलं होतं इंडेक्सला तसंच ह्या पेजला पण ॲड केलंय. सो या पेजवरनं आपण इंडेक्सला पण जाऊ शकतो, पेजला पण जाऊ शकतो. फक्त इथे एक चेंज असा आहे की आपण CSS अप्लाय केलं. सो जेव्हा तुम्ही त्याच्यावर होवर कराल आणि होवर केलं की तुम्हाला त्याची जी अंडरलाईन आहे ती तुम्हाला निघून गेलेली दिसेल. सो दिस इज यूज ऑफ टेक्स्ट डेकोरेशन इक्वल टू नन. सो दिस इज ऑल अबाउट पेज 1. तुम्ही याचा आउटपुट बघू शकता. नेक्स्ट आपण बघणार आहोत पेज 2. आता पेज 2 मध्ये आपण काय करणार आहोत तर बेसिकली फीडबॅक घेणार आहोत युजरकडनं. फीडबॅक फॉर्म फिल करून घेणार आहोत.
सो इथे पण बघा कॉलेजचं आपण टायटल बदललंय आणि तिथं आपण डिस्क्रिप्शन दिलंय पेज 2 XYZ कॉलेज पेज 2 आणि आपण कीवर्ड सेम ठेवलेत. देन नेक्स्ट आपण केलंय की फॉर्मचं हेडिंग दिलंय XYZ कॉलेज पेज 2. इथे तुम्ही फीडबॅक फॉर्म पण देऊ शकता और काही टायटल देऊ शकता. देन इथे फॉर्म आपण घेतलं फॉर्म मेथड इक्वल टू पोस्ट ॲक्शन इक्वल टू एम्प्टी. इथे मेथड पोस्ट देण्यामागचा उद्देश काय तर आपण आपला डेटा पोस्ट करणार आहोत. देन ॲक्शन आपण एम्प्टी ठेवलं कारण आपल्याला कुठेही डेटा आता पोस्ट नाही करायचा आहे. पण तुम्ही इथे एखाद्या फाईलचं नाव देऊ शकता की तिथे आपल्याला आपला हा डेटा फीड करायचा और सेंड करायचा. तिथे आपण 3 गोष्टी घेतल्या आहेत. एक म्हणजे युजरकडनं आपण त्याचा नेम घेतलाय, ईमेल आयडी घेतला आणि त्याचा ॲड्रेस घेतला. सो नेमसाठी आपण हा टॅग वापरला आहे इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट. सो आपण टेक्स्ट घेणार आहोत युजरकडनं की त्याचा आय डी आणि नेम आहे T1 वेळेस त्याचा प्लेस होल्डर आहे एंटर युअर नेम. नेक्स्ट आपण दुसरी गोष्ट ॲड केली आहे दॅट इज ईमेल आय डी. सो इनपुट टाईप ईमेल हे आपण वापरलं आहे. त्याचा आय डी दिला आहे T2, त्याचा नेम पण दिला आहे T2 वेळेस त्याचा प्लेस होल्डरमध्ये आपण असाइन केलं आहे एंटर युअर ईमेल आय डी. देन थर्ड आपण गोष्ट घेतली ॲड्रेस. सो टेक्स्ट एरिया आपण त्याच्यासाठी यूज केला आहे आणि त्याला आय डी दिला आहे T3 ॲज वेल ॲज नेम इक्वल टू T3 आणि प्लेस होल्डर आपण दिला आहे एंटर युअर ॲड्रेस. सो असं बेसिकली 3 गोष्टी ॲड केल्या आहेत. आणि प्लेस होल्डर यूज करण्याचा उद्देश काय की इथे तुम्हाला परत लेबल वेगळी असाइन करायची गरज नाही. इट ॲक्ट्स ॲज अ हिंट फॉर युजर. देन त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सबमिट बटन ॲज वेल ॲज रिसेट बटन पण घेतलेलं आहे. रिसेट आणि सबमिट बटनचा यूज आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. सो सबमिटचा बटन आपण ॲक्च्युली डेटा सेंड करण्यासाठी वेळेस रिसेटचा बटन आपण आपला जो डेटा आहे आपण फिल करतो तो रिसेट करण्यासाठी केला जातो. आणि ते व्हॅल्यू आपण दिले सेव्ह आणि व्हॅल्यू आपण दिले कॅन्सल. सो दिसताना ॲक्च्युली आपल्याला आउटपुटला काय दिसेल सेव्ह बटन ॲज वेल ॲज कॅन्सल बटन. देन या फॉर्मच्या खाली आपण नेव्हिगेशन ॲज इट इज ठेवलं आहे अँड तुम्ही ह्याचा आउटपुट इथे बघू शकता. So hope you understand SOP 1 of advanced web designing. Thank you.